मित्रांनो, सर्व 10वी पास विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण की फक्त 10वी पासवर भरती निघाली आणि ही भरती निघाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि ही भरती ग्रुप डी पदाची आहे आणि याच भरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामध्ये असणारे शिक्षण पात्रता, त्यानंतर परीक्षा पॅटर्न, त्यानंतर पदे कोणकोणती आहेत ही सगळी माहिती तुम्हाला समजेल। पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात आधी या लाल सबस्क्राइब बटनवर क्लिक करून सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या। चला तर कुठलाही टाइमपास न करता सरळ तुम्हाला भरतीची माहिती सांगायला सुरुवात करतो। तर मित्रांनो, आता तुम्हाला मी या भरतीच्या जाहिरातीची पीडीएफ सविस्तरपणे रीड करून सांगतो की त्यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे। वरती ते बघू शकता, शासकीय महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पानचक्की रोड घाटी परिसर छत्रपती संभाजीनगर, जो की ऍड्रेस आहे। खाली जाहिरात क्रमांक आहे, सरळ सेवा गट ड पदाची भरती आहे। मी बोललो होतो या आधीच व्हिडिओ बनवला की 75,000 जागा जे रिक्त पद आहेत प्रत्येक विभागानुसार त्यांचे आता परिपत्रक निघायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातलेच ही एक भरती आहे। सो ही भरती दिनांक 26 मे 2025 रोजी पीडीएफ जाहीर झालेली आहे। त्यामध्ये वरतीच दिलेलं आहे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्या अधीनस्थ असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड वर्ग 4 समकक्ष पदे व इतर संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवाराकडून म्हणजे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज आता मागवण्यात येणार आहेत। जी याच्यामध्ये होणारी ती परीक्षा कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, ओके, एकच परीक्षा होणार आहे। त्यानंतर तुमची कुठली मुलाखत सुद्धा होणार नाही, ती पुढे तुम्हाला सविस्तरपणे सांगतो। आता या भरतीमध्ये पदे कोणकोणती आहेत ती तुम्हाला सांगतो। तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे S1, ज्याचा पगार सांगतो तुम्हाला, पदे आणि पगार तुम्हाला सोबतच सांगतो। तर पहिलं जे पद आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे, त्यासाठी 15,000 ते 47,600 यासाठी रिक्त जागा आहेत, म्हणजे यासाठी एकूण जागा आहेत 30। त्यानंतर आयासाठी पगार सेमच आहे, तिथे बघू शकता तुम्ही पीडीएफ मध्ये। आयासाठी 2 जागा आहेत, माळीसाठी 7 जागा आहेत, प्रयोगशाळा परिचरसाठी 18 जागा आहेत। त्यानंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, ओके। ते पहिलं जे होतं ते महाविद्यालयासाठी, हे रुग्णालयासाठी आहे। याच्यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे, याच्यामध्ये पण पगार सेमच आहे, 15,000 ते 47,600। पण याच्यासाठी जागा आहेत त्या 285 जागा आहेत। दायासाठी 1 जागा आहे, त्यानंतर बॉयलर चालकसाठी 1 जागा आहे, त्यानंतर पाणक्यासाठी 1 जागा, ड्रेसरसाठी 2 जागा आहेत, त्यानंतर माळीसाठी 4 जागा आणि नाभिकसाठी 6 जागा आहेत। आता या भरतीसाठी वयोमर्यादा काय, तर इथे पीडीएफ मध्ये बघू शकतो तुम्ही। खुल्या प्रवर्गासाठी जी वयोमर्यादा आहे ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ती 18 ते 43 वर्षापर्यंत आहे। बाकी उमेदवारांसाठी वयोमर्यादा तुम्ही या भरतीच्या पीडीएफ मध्ये टेबल मध्ये बघू शकता। त्यामध्ये पदवीधारक, अंशकालीन उमेदवार, त्यानंतर स्वतंत्र सैनिक, त्यानंतर खेळाडू, त्यानंतर दिव्यांग आहे, त्यानंतर प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त, त्यानंतर माजी सैनिक यांच्यासाठी जी वयोमर्यादा आहे या टेबलमध्ये दिलेली आहे, तुम्ही सविस्तरपणे बघू शकता। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल। आता बघूया की या भरतीमध्ये जी परीक्षा होणार आहे त्याचा परीक्षा पॅटर्न, त्याचे विषय काय असणार आहे ते सविस्तरपणे सांगतो। तर यामध्ये इथे बघू शकता तुम्ही मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अंकगणित अशी एकूण 4 विषय आहेत। प्रत्येक विषयाला 25 प्रश्न 50 गुण आहेत, अशी एकूण तुमच्या 200 गुणांची परीक्षा होईल आणि त्यासाठी तुमच्याकडे वेळ असेल 2 तास। आणि लक्षात ठेवा, ही जी परीक्षा असणार आहे ती वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू टाइप असणार आहे, जी 10वीच्या लेवलवर असणार आहे। आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला कोणती मुलाखत द्यायची नाही, तर तुमचे डायरेक्ट मेरिट लिस्ट लागेल आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला पास होण्यासाठी किमान 45% गुण पाहिजे। यानंतर आपण बघूया की या भरतीला अर्ज करण्यासाठी किती फी लागणार आहे। तर इथे या टेबलमध्ये बघू शकता तुम्ही, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे, त्यानंतर राखीव प्रवर्ग, मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यासाठी 900 रुपये फी आहे। यानंतर आपण बघूया की या भरतीला ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत आणि याची शेवटची तारीख कधी असणार आहे। तर इथे या टेबलमध्ये तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज 5/6/2025 पासून सुरू झालेत आणि शेवटची तारीख आहे 24/6/2025 आणि त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरायचं असेल तर त्याची सुद्धा शेवटची तारीख आहे 24/6/2025 आणि याचा परीक्षेचा दिनांक आणि जी कालावधी असणार आहे ती या वेबसाईटला अपडेट करण्यात येईल। यानंतर जर तुम्हाला या भरतीच्या पदांची कास्ट वाईज जागा बघायच्या असतील तर इथे तुम्ही खाली पीडीएफ स्क्रोल करा, खाली प्रत्येक पदाचा टेबल दिलेला आहे, त्यामध्ये त्यांनी आरक्षण दिलेले ते तुम्ही बघू शकता। प्रत्येक पदानुसार चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे एकूण 30, त्यानंतर त्याचा पगार दिलेला आहे आणि खाली टेबल दिलेला आहे, त्यामध्ये प्रत्येक कास्ट दिलेली आणि त्याचं रिझर्वेशन दिलेलं आहे। खाली तुम्ही स्क्रोल केलं तर प्रत्येक पदानुसार सेम टेबल दिलेलं आहे। ही सर्व माहिती तुम्ही इथे या पीडीएफ मध्ये खाली बघू शकता। तर मित्रांनो, या भरतीच्या ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुमच्यासाठीच मी या भरतीची सविस्तर माहितीची पोस्ट आपल्या नोकरीला.com या वेबसाईटला बनवलेली आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी दिलेली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा नोकरीला.com, तिथे तुम्हाला या भरतीची पोस्ट दिसेल, त्यामध्ये सविस्तर माहिती मी दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज कसा करायचा, त्यानंतर स्टेप बाय स्टेप प्रोसेस,
त्यानंतर या परीक्षेचा पॅटर्न, त्यानंतर परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे, ही सर्व माहिती तुम्हाला तिथे बघायला मिळून जाईल. लवकर जाऊन अर्ज करा. लिंक खाली डिस्क्रिप्शनवर दिलेली आहे. बाकी तुम्हाला या भरतीविषयी काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट करून विचारा, त्यांचे उत्तर तुम्हाला मी नक्कीच देईल. आणि जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटत असेल किंवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या सर्व 10वी पास मित्रांना हा व्हिडिओ लवकर शेअर करा. बाकी अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.